नमस्कार. म्हातारपणी मागे वळून पाहताना तुमच्या राशीला कोणत्या एका गोष्टीचा सर्वात मोठा पश्चाताप होतो? आजच डोळे उघडणारे वास्तव जाणून घ्या. तारुण्यात आपण जे निर्णय घेतो त्याचे परिणाम मात्र आपल्याला म्हातारपणी भोगावे लागतात. ज्योतिषशास्त्र आणि मानवी जीवनचक्रानुसार प्रत्येक राशीच्या आयुष्यात एक असा मोठा पश्चाताप हा दडलेला असतो, जो त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात शांत झोप देत नाही. तुमचा तो पश्चाताप कोणता असू शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मेष, सिंह आणि धनु. रागाच्या भरात गमावलेली तुमच्या हक्काची माणसं. तुम्हाला आयुष्यात यश आणि पैसा हा नक्कीच मिळतो, पण मागे वळून पाहताना तुम्हाला सर्वात मोठा पश्चाताप या गोष्टीचा होतो की तारुण्यातील अहंकार आणि राग यांमुळे तुम्ही अशी माणसं कायमची दुखावली आणि गमावली आहेत, जी तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत होती. म्हातारपणी जेव्हा तुम्हाला हक्काच्या माणसांची गरज असते, तेव्हा मात्र तुमच्या आजूबाजूला फक्त पैशांसाठी आलेली लोकच उरतात. वृषभ, कन्या आणि मकर. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली गमावलेलं तारुण्य. तुम्ही आयुष्यात कुटुंबाला पूर्णपणे सुरक्षित करतात, पण तुमचा सर्वात मोठा पश्चाताप हाच असतो की उद्यासाठी पैसे साठवण्याच्या शर्यतीत तुम्ही तुमचं तारुण्य जगायलाच विसरलात. स्वतःच्या आवडीनिवडी मारून आणि स्वतःच्या आनंदाचाच बळी देऊन तुम्ही फक्त एक मशीन बनून राहिलात. म्हातारपणी जेव्हा वेळ आणि पैसा हे दोन्हीही असतो, तेव्हा मात्र तुमचं शरीर हे साथ देत नाही. अतिविचारांमुळे गमावलेली सुवर्ण संधी. मिथुन, तूळ आणि कुंभ. अनेकदा आयुष्यात मोठ्या संधी ह्या चालून येतात, पण तुमचा सर्वात मोठा पश्चाताप हाच असतो की लोक काय म्हणतील, आणि निर्णय चुकला तर या भीतीने तुम्ही अतिविचार करत बसलात आणि योग्य वेळी योग्य पाऊल हे तुम्ही उचललंच नाही. तेव्हा जर मी हिंमत केली असती तर आज माझं आयुष्य हे वेगळं असतं, हा विचारच तुम्हाला नेहमीच आतून पोखरत राहतो. कर्क, वृश्चिक आणि मीन. चुकीच्या लोकांना दुसऱ्यांदा संधी देऊन स्वतःला संपवणं. तुम्ही आयुष्यभर सर्वांना भरभरून प्रेम दिलं, पण तुमचा सर्वात मोठा पश्चाताप हाच असतो की तुम्ही चुकीच्या लोकांना दुसऱ्या तिसऱ्या संधी देत राहिलात आणि त्यात तुमचं उभं आयुष्य हे तुम्ही वाया घालवलं. स्वतःला महत्त्व देण्याऐवजी ज्यांची लायकी नव्हती अशा लोकांसाठी तुम्ही रडत बसलास. म्हातारपणी तुम्हाला जाणीव होते की तुम्ही स्वतःवर प्रेम करायलाच विसरलात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.